जय शिवराय सर्वांना. स्वागत आहे तुमचं आजच्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपला ब्लॉग जो होणार आहे तो ट्रिपच्या अर्निंग वगैरे किंवा आउट स्टेशन बुकिंगवरती किंवा उबेरची ओलाची जे काही बुकिंग आहे त्याच्याबद्दल न होता आज जरा थोडा वेगळा विषय मांडतोय. आजचा मुद्दा आपला आहे बुकिंगमध्ये, खास आपल्या व्हिडिओमध्ये खास करून हे ज्या फेक बुकिंग येतात ग्रुपला वगैरे. आपण एखादी ग्रुपला बुकिंग येते व अशी बुकिंग आहे, समजा पुण्यामधून मुंबई एअरपोर्ट, तर 500 रुपये ॲडव्हान्स पहिला करा, असं तसं असे बरेच प्रकारचे स्कॅम चालू आहे मार्केटला. पण आत्ता सध्या काल माझ्यासोबत एक प्रकार झाला. आपण त्या प्रकाराला बळी नाही पडलो, कारण हे आपल्याला अंदाज होते की असे स्कॅम चालू आहे. पण बरेच म्हणजे माहिती घेतल्यानंतर कळाले की ते स्कॅम इथून मागं पण झालेत. पण त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे अजून कोणी बनवले नाही वाटतं. आपण करतोय त्यासाठी व्हिडिओ, जेणेकरून बाकीचे ड्रायव्हर वगैरे त्या फ्रॉडला किंवा स्कॅमला बळी पडणार नाही, म्हणून त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवतोय. तर स्कॅम अशा प्रकारचा आहे की आपल्याला स्वतः होऊन पुढून त्या व्यक्ती म्हणजे आपल्या कॉमन ग्रुपला ॲड वगैरे राहतात किंवा दुसऱ्या ग्रुपला असतात, आपला नंबर कुठून तरी भेटतो त्यांना, आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज येतो की तुम्ही गाडी चालवता, गाडीचा नंबर वगैरे त्यांच्याकडे आपला असतो. कारण साहजिक आहे, नंबर वगैरे यायचं कारण असं की आपल्या डीपीला किंवा सोशल मीडियावरती कुठं ना कुठं आपण गाडी वगैरे आपली अपलोड केलेली राहतो, फोटो वगैरे. त्याच्यामुळं कन्फर्मेशनला मग आपल्याला वाटतं की हा गाडी नंबर आपला बरोबर, मग यांना नंबर वगैरे कोणतरी दिला असेल, एकतर कस्टमर बनून किंवा बुकिंग एजंट बनून मेसेज करतात. तसाच प्रकार काल आपल्यासोबत झाला. आता इथून नंतर मी आता जे काय बोलतोय ते प्रत्येक, आता मी ते स्क्रीनशॉट काढलेले, त्यांच्यासोबत आपली चॅटिंगवर बोलणं झालं. तसंच आपल्याला त्यांना कॉलवर बोलायचं होतं, पण कॉलवर न बोलायचं कारण असं की बुवा पूर्णतः आपल्याला त्यांच्याकडून रेकॉर्डिंग वगैरे घेता येणार नव्हती. मुद्द्याचं बोलता नसतं आलं कॉलवरती, काय त्यांनी तेवढ्यात उत्तरं दिली असती. त्याच्यामुळं आपण जास्त करून चॅटिंगवर भर दिला. आता हा पहिला स्क्रीनशॉट बघा, दत्तगुरूंचा फोटो आहे वरती, मोबाईल नंबर 98-237-90-472. सगळ्यात पहिला मला मेसेज आला आहे, शनिवारी गाडी फ्री आहे का, तुमची गाडी नंबर 9229 आहे ना. मी बोललो हो, कुठं जायचं. तर त्यांचा रिप्लाय आला, कस्टमर आहे. मला थोडासा टाईम लागेल, कारण काय झालं, स्क्रीनशॉट मी दुसऱ्या मोबाईलमध्ये घेतल्यात, ते पाठीमागं वगैरे झाले, तर मी ते सांगतो. तर त्याच्यानंतर मी बोललो हा हो, बट जायचं आहे कुठं. तर त्यांनी मला सांगितलं 5 ज्योतिर्लिंग करायच्यात. पुण्यामधून का, ओके ठीक आहे. मी म्हटलं जमन. त्यांनी मला गाडीचे फोटो मागितले, खाली रिप्लाय दिला 1200 ते 1300 किलोमीटर होतील. मी गाडीचे फोटो वगैरे त्यांना माझे टाकले. त्याच्यानंतर मला त्यांनी हा रेट दिला. रेट बघा, आता तुम्ही साहजिक आहे ह्या गोष्टीवरून कळलं पाहिजे, आणि त्याला पण देणाऱ्याला एवढे अक्कल पाहिजे मार्केटमध्ये रेट काय चालू आहे, आपण रेट काय टाकतोय. त्यांचं एक त्यांच्या दृष्टीने हे बरोबर आहे. कारण काय होते, एखाद्या ड्रायव्हरला जर बळीचा बकरा करायचा असेल ना आपल्याला, तर आपण अशा प्रकारे करू शकतो. सेडानला 14 रुपये किलोमीटर सध्या मार्केटला चालू आहे, एर्टिगाला 14 रुपये किलोमीटर. नाईट स्टे 1000 रुपये, आपण 500 रुपये घेतो, मार्केट रेट आहे सगळे. त्यांनी 1000 दिला आहे. ड्रायव्हर फूड टोल पार्टी ऑन पार्टी साईड, हा मग पार्टीच्या साईडला टोल वगैरे ते ठीक आहे, ते साहजिक कॉमन आहे. 14 रुपये किलोमीटर आणि 1000 रुपये नाईट स्टे. बरं ठीक आहे म्हणलं, ओके. किती दिवसाची बुकिंग होईल, मी त्यांना मेसेज केला. ते बोलले साधारण 3 ते 4 दिवसाची होईल. तर त्यांनी मला एक स्क्रीनशॉट पाठवला की हा स्क्रीनशॉट त्यांनी कस्टमरला पाठवला. ऑलरेडी कस्टमर वगैरे काहीच नाही, 2 व्यक्ती आहे. एक बुकिंग देणारा म्हणून बोलतो आणि सेकंड व्यक्ती बुकिंग घेणारा म्हणून, कस्टमर म्हणून बोलतो. ते दोघं एकमेकाचे मित्र आहे. त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवला की बाबा मी तुमची गाडीची डिटेल वगैरे त्यांना पाठवलेली आहे कस्टमरला. मला खाली रिप्लाय द्यायला त्यांनी, माझं कमिशन ₹1000 रुपये
कस्टमरशी बोलणं झाल्यानंतर हे तुम्हाला मला द्यावं लागतील असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं ओके नो प्रॉब्लेम. तर त्यांनी मला नंतर केलं, तुम्ही मला पेमेंट केलं की मी कस्टमरला सांगन की बा हीच गाडी तुम्हाला येणार आहे. मला कस्टमरचा नंबर वगैरे टाकला. आता कस्टमरच्या नंबरमध्ये काय काय येते बघा. आता मला त्यांनी जो व्हॉट्सॲपला नंबर टाकला, कृष्णा थोरात नावाले, गव्हर्नमेंट एम्प्लॉई. कॉलवर असतील तर कॉल पिकअप नाही केला तर व्हॉट्सॲपला मेसेज करून बोलून घ्या. फायनल बोलणं करून घ्या, क्लिअर आणि स्पष्ट. मी बोललो ओके. कॉल करून घ्या एकदा कस्टमरला, म्हणजे ते फ्री होतील. मी लगेच त्यांचा मेसेज, कस्टमरशी कॉल करून घ्या. आणि मी त्यांना कॉल लावला कस्टमरला, तर त्या कस्टमरचा कॉल, म्हणजे जो कोणी त्यांचा मित्र आहे कस्टमर म्हणून बोलणार, त्यांचा नंबर स्विच ऑफ. मी सांगितलं कॉल लागत नाही. ते बोलतात कॉल सुरू असेल मे बी. त्यानंतर मी सांगितलं स्विच ऑफ येतोय. मग म्हणतात रेंज इश्यू वगैरे असेल काही त्यांच्याकडं. ठीक आहे चला. तर मी जो कस्टमर बोलतोय त्यांना मी सांगितलं की बा एक अर्ध्या तासात मी करतो, कारण मला नंतर त्यांची जी कॉल रेकॉर्डिंग वगैरे करायची होती, तर त्यासाठी मी टाईम मागून घेतला. कारण हे चॅटिंगवर बोलत होतो त्यावेळेस मी जरा थोडं बाहेर होतो. नंतर म्हटलं कसं यांना बोलताना आपण गाडीत वगैरे जाऊ, मग क्लिअर त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करता येईल. कारण ते त्यांचा साधा कॉल लागत नव्हता, व्हॉट्सअप कॉल करायचा होता. व्हॉट्सअप कॉल आपल्याला रेकॉर्ड करता येत नाही, त्याच्यामुळे दुसऱ्या मोबाईलमधून आपल्याला ती व्हिडिओ काढायची होती. त्यानंतर ठीक आहे, आपण त्यांना तर त्यांच्याशी आपलं कस्टमरशी बोलणं झालं. आता काय बोलणं झालं ही रेकॉर्डिंग बघा तुम्ही. मी आता ती रेकॉर्डिंग प्ले करतो, म्हणजे कस्टमर म्हणून बोलत होते त्यांच्याशी काय बोलणं झालं. हॅलो. हा सर बोला ना. हां बोला ना सर. ते त्यांनीच मला नंबर दिला, ते बोलले काय बुकिंग आहे 5 ज्योतिर्लिंगची. हो हो पवनजी नंबर दिला असलं. हां हां. 5 ज्योतिर्लिंगमध्ये कोणते कोणते करायचे? ते आपले भीमाशंकर, कृष्णेश्वर, हां. औंढा, त्र्यंबकेश्वर, पैवजनाथ. अच्छा अच्छा. हां हां. आणि आता आपल्याला शनिवारी निघायचं ना? हॅलो. हा सर. नेटवर्कचा इश्यू आहे का तुमच्याकडे? हा माझ्याकडे नेटवर्कचा इश्यू आहे सर, बोला ना. अच्छा अच्छा. हां नाही तेच म्हटलं. मग काय काय बोलले होते, कोणतं लोकेशन? कृष्णेश्वर वगैरे. कृष्णेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, पैवजनाथ, औंढा. अच्छा. हां हां. आणि शनिवारी आपल्याला सकाळी निघायचं. आणि साधारण किती, 3 दिवसाची का 4 दिवसाची करायची ती? आज ते दर्शन आणि थकव्यावर डिपेंड. तीन दिवस तर राहतीलच कन्फर्म. हां हां हां. 3चं किंवा मी समजा एखाद्या वेळेस थोडं मागं पुढं झालं तर चौथा दिवस तरी पकडला आपण. बस चौथा दिवस पकडायचा. हां 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 हां. चालेल ना, काय हरकत नाही. त्यांच्याशी रेटची वगैरे त्यांच्याशी बोलणं झालं का तुमचं? हो 14 रुपये सांगितलंय. 14 रुपये सांगितले त्यांनी तुम्हाला? हो नाईट स्टे वेगळा. हां हां. 1000 रुपये नाईट स्टे आणि फूड पार्किंग वगैरे टोल वगैरे एक्स्ट्रा पडतो त्याचे. फूड टोल पार्किंग माझ्याकडे. हां हां हां. चालेल ना, मग डन करायचं का आपल्याला ते? हो तुमचं ते पवनजींशी बोलून घ्या आणि डन करा, मला काही अडचण नाही. हां हां. नाही चालेल ना. त्यांना तुम्ही काय ॲडव्हान्स वगैरे केला आहे का काय? नाही काहीच नाही. आपल्याला बुकिंग जर डन करायची असेल तर मग तुम्हाला थोडंफार ॲडव्हान्स करावं लागेल. हो पवनजीने आता कार्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाल्याने सांगितलं की करील ना. हां हां. चालेल ना मग आणि आपण. त्यांचा माझा जो रेग्युलर आहे हां हां. त्यांनी जर सांगितलं तर करेल मी. हां हां. नाही चालेल ना, मग काय हरकत नाही. मी बोलून घेतो त्यांच्याशी. चालेल. हो हो चालेल चालेल. ठीक हो. आहे. ओके ठीक आहे. धन्यवाद. हां. तर बघितले आता व्हिडिओ तुम्ही. तेव्हा मी त्यांना सांगितलं. आता तो पण माणूस असा जसं काही कस्टमर म्हणून बोलत होता. मी त्यांना सगळं सांगितलं. ठीक आहे बोललं चालेल. आपण बुकिंग कन्फर्म करायसाठी तुम्हाला मला ॲडव्हान्स करावा लागेल. तर जो कस्टमर म्हणून बोलणार आहे तो काय बोलला, ठीक आहे बा, ज्यांनी गाडी दिली ना मला त्यांनी जर मला सांगितलं तर मी तुम्हाला पैसे पे करतो.
तर बोललो ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. मी परत ज्याने बुकिंग आपल्याला देत होता, फ्रॉड करायचा प्रयत्न करीत होता, आपण त्याच्याशी बोललो. तर त्याला हा स्क्रीनशॉट बघा. त्याला सांगितलं हो झालं बोलणं, ॲडव्हान्स करावं लागेल. तर ते बोलले की तुम्ही सांगितलं की टाकतो ॲडव्हान्स. बरं हो, माझं कमिशन टाका की सांगतो ॲडव्हान्स टाकायला. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, त्यांना स्कॅमच करायचं आहे ना, ऑलरेडी ही फेक बुकिंग आहे. म्हणजे बा यांना मी 1000 रुपये देऊन टाकायचे, मग मी त्यांना सांगतो तुम्हाला पैसे टाकायला. बरं आता त्याच्यानंतर बोलणं असं झालं. त्याच्यानंतर आम्ही काही जास्त आमचं बोलणं नाही झालं. रात्रीचा बराच टाईम झाला होता. आणि त्यानंतर मग झालं की आज सकाळी आपल्याला त्यांचा कॉल आलता. तर रात्री आपण त्यांना बोललो ना, बुवा काय झालं, त्यांना कॉल करून विचारा. आता आपल्याला माहिती आहे पुढं काय होणार आहे, पण आपल्याला कसं हा व्हिडिओ बनवायचा होता खास त्याच्यासाठी. आपण तेवढा वेळ काढला, त्यांच्याशी चॅटिंगवर बोललो, हे ते. रात्री त्याच्यासाठी मी जवळपास बरेच चौकशी करत होतो. आता हा जो नंबर आला आहे ना, 98-237-90-472, हा नंबर मी व्हॉट्सॲपला सर्च केला व आपल्या कोणत्या ग्रुपला ॲड वगैरे दिसतोय का. तर तो नंबर तुम्हाला आता जे कोण सोशल मीडियावरती आहेत, इंस्टाग्राम वगैरे यूट्यूब वापरतात, त्यांना माहीत असेल. एक बाबूबाई म्हणून व्यक्ती आहे, ते पण इंस्टाला रील वगैरे बनवतात. तर त्यांनी एक ग्रुप काढलेला आहे, जय भवानी जय शिवाजी. तर त्या ग्रुपवरती 23 एप्रिलला तो स्कॅम त्या व्यक्तीने, हा जो नंबर मी सांगितला आहे ना, ह्या व्यक्तीने तो स्कॅम केला होता. केला असा होता की एका व्यक्तीने त्यांची कोण बहीण का मित्राची बहीण कोणाला कॉलेजच्या परीक्षा होती, त्याच्यासाठी जायचं होतं, अर्जंटली होतं, म्हणून त्यांनी ती ग्रुपला बुकिंग टाकली. बुकिंग टाकल्यानंतर ह्या व्यक्तीने ती बुकिंग उचलली आणि काय झालं, ज्यांनी बुकिंग टाकली त्यांना इमर्जन्सी असल्यामुळे त्यांनी ॲडव्हान्स वगैरे ह्या व्यक्तीकडे काय मागितलं नाही. आणि ह्या व्यक्तीला डायरेक्ट कस्टमरचा नंबर दिला. कस्टमरला ह्या व्यक्तीने कॉल केला, त्यांना सांगितलं मी येतोय, पण काय झालं आहे, माझा गाडीत गॅस कमी आहे, तर प्लीज तुम्ही मला 1,500 रुपये टाकता का. तर आता कस्टमरच्या लक्षात आली नाही ही गोष्ट, त्यांना पण इमर्जन्सी असल्यामुळे त्यांनी विश्वास ठेवून त्यांना 1,500 रुपये टाकले. कारण विश्वास त्यांनी ज्या व्यक्तीने बुकिंग घेतलाय त्यांच्यावर नाही टाकला, ज्यांनी बुकिंग दिली होती, म्हणजे ज्यांच्या थ्रू बुकिंग गेली होती त्या व्यक्तीवर विश्वास होता, त्यांनी गाडी दिली ना. आता समजा मी तुम्हाला बुकिंग दिली, माझा एखादा कस्टमर आहे, मी तुम्हाला बुकिंग दिली आणि तुम्ही मला बोलले की तुम्ही डायरेक्ट कस्टमरला बोलले की अमोलची बुकिंग मी घेतलेली आहे, तर मला असे पैसे लागतात गॅससाठी, तर तुम्ही मला पाठवा. आता माझा कस्टमर काय बोलणार, अरे अमोलने गाडी आपल्याला दिलेली आहे. आता कस्टमरला माहीत नाही ना अमोलने गाडी कशी दिलेली, त्याने ग्रुपमधून दिली का, त्याच्या ओळखीचा आहे कोण, मित्र आहे वगैरे, हे कस्टमरला माहीत नाही. त्याच्यामुळे कस्टमर मग काय करतो, चला अमोलने गाडी दिलेली आहे आपल्याला, आपण पैसे देऊन टाकू. असा प्रकार झाला. त्यांनी पैसे देऊन टाकले ते, आणि त्या व्यक्तीने नंतर कॉल उचलणं बंद केलं. नंतर कारणं द्यायला लागला, माझी आई एक्सपायर झाली, असं तसं उडवाउडवीची उत्तरं दिली. 1,500 रुपये खाल्ले, पिकअपला काही गेला नाही. आणि तो नंबर सर्च केल्यावर मग मला ते सगळे, मी ती चॅटिंग वगैरे वाचली की जो काही त्यांच्यासोबत स्कॅम झाला तो. तर त्यानंतर मी त्या व्यक्तीला फोन केला, त्या व्यक्तीने मला सर्व सांगितलं. म्हणजे जसं चॅटिंगमध्ये होतं ना, सेम त्यांनी तेच सांगितलं की हाच प्रकार झाला होता. तर मी घेतली त्यांच्याकडून माहिती वगैरे. त्यानंतर मग आपल्याला कन्फर्मलीच झालं की हा स्कॅमच आहे. आता आधी पण माहीत होतं स्कॅमच आहे, पण सर्च केलं त्याच्यामुळं कळलं की हा व्यक्ती ग्रुपमधून पण कोणी बुकिंग टाकली तर त्या बुकिंग घेऊन कस्टमरकडून ॲडव्हान्स पेमेंट घेतो काढून, असा पण प्रकार करतोय. तर मग हा स्कॅम चालतो. तर आज सकाळी त्या व्यक्तीचा मला कॉल आला. तर कॉलमध्ये त्यांनी मला सांगितलं कसं करायचं काय, असं तसं. आता मी तुम्हाला ही रेकॉर्डिंग टाकतो, पूर्णतः ऐका तुम्ही रेकॉर्डिंग. सकाळची, आज सकाळी झालेली रेकॉर्डिंग ती केली आपण. हा बोला ना. जाणार आहे का म्हणलं उद्या? हा ते 5 ज्योतिर्लिंग ना, हो चालेल ना, जाऊ ना, काय हरकत नाही. कारण त्याचं कन्फर्म नाही केलं अजून त्याला काही. हां हां तुम्हाला बोलावं
हा नाही, मी त्यांना काल कॉल केलता ना, तर त्यांना बोललो ठीक आहे जायचं असेल तर एक कन्फर्मेशन आपल्याला एक ॲडव्हान्स अमाऊंट द्या म्हणलं. तर ते बोलले त्याचा विषय नाही, ते पेमेंटचा काय विषय रडगाळा नाही त्या कस्टमरचा. हां 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 नाही नाही, त्याची पेमेंटचं गॅरंटी माझी आहे, म्हणजे मोकळं सांगायचं. नाही नाही, तसं कसं आता आपण बुकिंग घेत जर असेल ना, नाही सांगायला तसं मी तुम्हाला, म्हणजे पेमेंटचं बोललोय ना त्याच्यावर मी बोलतो. काय म्हणले? तसं नाही, पेमेंटचं तुम्ही बोलले म्हणून मी बोललो पेमेंटचं म्हणलं. हां हां नाही नाही, पण ते कसं आपण तुम्ही असो किंवा ते असो कोणी असो, आपण ॲडव्हान्स नाही, पहिले बुकिंग कन्फर्म करायची असेल तर आपण ॲडव्हान्स घेतोच ना. हो देतील ना, देतील, त्याचा काही विषय नाही. हां मग चालेल ना, काय हरकत नाही. मग त्यांना सांगा तुमचे आता तुम्हाला किती 1000 रुपये द्यायचे ना, मला त्यांना मग 2000 रुपये ॲडव्हान्स अमाऊंट टाकाय सांगा. मी तुम्ही तुम्हाला मला ऐका, तुम्हाला मी एक सांगतो तुम्हाला, हां, ऐकायचं हां. असेल तर बघा, तुमचा प्रश्न आहे तो ऐकायचा नाही. हां, हां, हां. मी तुम्हाला मधल्या मार्ग सांगतो. हां हां बोला ना. हा, तुम्ही मला 500 रुपये टाका, मी तुम्हाला त्यांना 2-2500 रुपये टोकन, 3000 रुपये टोकन करायला लावतो. म्हणजे जे काय bill नाही पण मी तुम्हाला असं आधी नाही ना टाकू शकत, मला त्यांचा ॲडव्हान्स आल्याशिवाय मी कसं तुम्हाला टाकू ना. हा तसं तुम्ही कस्टमरशी बोलले ना तुम्ही. मग कस्टमरशी बोलले म्हणजे आता तुम्ही वैयक्तिक तुम्ही ह्या मोबाईलवरून त्या दुसऱ्या मोबाईलला मित्राला बोलायला लावता, कस्टमर तयार करता आणि ड्रायव्हर लोकांसोबत फ्रॉड करायला बघता. असं झालंय का? तू तर आता ती व्यक्ती काय बोलली, बुकिंग अजूनपर्यंत आहे. आता आपल्याला साधं माहिती आहे, ग्रुपला बुकिंग पडली तर 1 सेकंद बुकिंग राहत नाही. ह्या गोष्टी मी का सांगतोय, एवढा व्हिडिओ मी बनवतोय, लॉंग होईन व्हिडिओ, पण तुम्ही काळजीपूर्वक बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. त्याचं कारण उद्या तुमच्यासोबत पण असा स्कॅम होऊ शकतो. काय होतं, माणूस गडबडीत, आता मी वैयक्तिक माझं सांगतो, मी प्रायव्हेटली बुकिंग ज्या आहेत ह्या एजंटच्या वगैरे, त्या बुकिंग मी घेत नाही अजिबात. त्याचं कारण म्हणजे सगळ्यात पहिलं कारण, मला ते रेट परवडते नाही. दुसरं कारण, हे असे प्रकार स्कॅमचे होतात, त्या कारणामुळे मी वैयक्तिक घेत नाही. पण तुम्ही जर घेत असन तर आवर्जून 100% हा पूर्ण व्हिडिओ बघा, कारण हा तुमच्या फायद्याचाच व्हिडिओ आहे, तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच फायद्याचा आहे. हा बनवायचं कारण असं की बुवा त्याने जेणेकरून सगळे त्या स्कॅमपासून सावध राहतील. तर मग त्या व्यक्तीसोबत बोलणं झालं आपलं. तिथे बोलतात की बुकिंग आहे अजून, तुम्हाला जर पाहिजे असन तर बुवा तुम्ही मला पैसे पाठवा, मी त्यांच्याकडून घेऊन तुम्हाला देतो पैसे. तर मी त्यांना बोललो ना, नाही बा आपण असं नाही करीत. आपण जरी समजा माझी वैयक्तिक जरी बुकिंग असेल, आता उद्या शनिवारी माझी बुकिंग आहे, आज शुक्रवारी आपण हा व्हिडिओ बनवतो, उद्या माझी शनिवारी बुकिंग आहे, नवी मुंबईवरून आमच्या नारंगावची, जुन्नर तालुक्यातली प्रायव्हेट बुकिंग आहे. ते रेग्युलर कस्टमर आहे माझे, दर 3 महिन्यातून ते गावी जातात, गावीवरून परत येतात, मी त्यांच्याकडून ती बुकिंग घेत असतो, त्यांची मी कंटिन्यूस चालू आहे. जवळपास 9-1 महिने झाले. तर त्याच्यात माझी ही उद्याची 5वी बुकिंग आहे. तर मी किती जवळचा कस्टमर असेल, आता तो रेग्युलर माझा कस्टमर आहे ना, तरी पण मी त्या कस्टमरकडून 500 रुपये ॲडव्हान्स घेतो. कारण मी त्यांना सांगतो, साहेब ॲडव्हान्स घ्यायचं कारण असं आहे की उद्या जाऊन मी इथून बुकिंग घेऊन तुमच्यापाशी येणार आहे. साधारण मी सकाळी इथून बुकिंग घेऊन निघालो, त्यांना संध्याकाळी मला 6 वाजता पिकअप करायचे शनिवारी. सकाळी मी जर गेलो 12 वाजेपर्यंत जरी मला ड्रॉप झाला, तरी मला 6 वाजेपर्यंत वेटिंग करायचे तिथं. आणि अचानक जर समजा त्यांचा काही शेड्यूल प्लॅन झाला वेगळाच, त्यांचं जायचं कॅन्सल झालं, तर माझा हा सगळा टाईम वेस्टेज जाऊ शकतो. त्या कारणामुळं आपण रेग्युलर कस्टमर जरी आहे तरी आपण त्यांच्याकडून 500 रुपये घेतो ॲडव्हान्स. आता व्यक्ती कशी, ती आपली रेग्युलर आहे, आमच्या जुन्नरचीच आहे, ओळखीची आहे, त्याच्यामुळं ते पण देतात आपल्याला विश्वासाने, ॲडव्हान्स पण देतात. ते बोलले जरी समजा आता कधी बाय चान्स असं झालंच, होणार नाही बोलले, पण झालंच तर आम्ही तुम्हाला आत्ता 500 तर ॲडव्हान्स देतोय, पण उद्या भविष्यात कधी झालं तर तुम्हाला अजून आम्ही 500 रुपये देऊ, कारण आम्ही पण जाणतो की बा तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढून थांबता. आता पाठीमागल्या वेळेस पण आपण त्यांच्यासाठी थांबलो, जवळपास 6 ते 7 तास थांबलो होतो आपण. रात्री 12ला गेलो होतो तर त्यांना सकाळी 7ला पिकअप करायचं होतं, 7 तास आपण त्यांच्यासाठी तिथं थांबलो होतो. ह्या कारणासाठी आपण कस्टमरकडून बुकिंग घेताना, आपला प्रायव्हेट असो किंवा कोणी असो, आपण ॲडव्हान्स घेतो. तर ह्या व्यक्तीला मी तेच बोललो ना, मला कस्टमरकडून ॲडव्हान्स द्या. हा बोलला कसं कस्टमरकडून घेता येईल, मी देतो, घेऊन द्यायला होतो तुम्हाला, तुम्ही मला माझं टाकून द्या पैसे. मी त्यांना बोललो त्यांच्याकडून 2000 मला येऊ द्या, मी तुम्हाला 1000 देतो. नाही एवढं होत ना, तुम्ही 2000 तुमच्या अकाउंटला घ्या आणि मला 1000 रुपये पाठवून द्या. आपल्याला हे त्याला फिरवून घ्यायचं होतं.
आणि शेवटी न राहवलं. आता म्हटलं आता इथून नंतर तर काय आपला असाही कॉल क्लोज होणार आहे, इथं संपणार आहे हे सगळं. त्याला लक्षात येणार आहे की हा काय आपल्याला गंडत नाही. तर मग मी त्याला डायरेक्ट शेवटला कॉलला मी 2-4 शिव्या टाकल्या. म्हटलं तुला कळत नाही का, आता ती रेकॉर्डिंग जरी केली असेल मी तर ते पण नाही टाकू शकत, कारण यूट्यूबच्या गाईडलाईननुसार आपण अतिघाण शिव्या नाही देऊ शकत. मोजक्या ज्या आहे त्या देऊ शकतो, पण अतिघाण नाही देऊ शकत, कारण त्याच्यामुळं आपल्या अकाउंटवर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं मी ती रेकॉर्डिंग नाही टाकत. पण मी त्याला नंतर शिव्या दिल्या. त्या व्यक्तीने कॉल अक्षरशः कट केला. शिव्या दिल्या मी त्याला डायरेक्ट काय बोललो, म्हटलं तू जो स्कॅम करतोय ना, हा स्कॅम मला नको शिकू. म्हटलं मी काय आज पहिल्यांदा नाही म्हटलं धंद्यात. तुझे 2 मित्र, तू आणि तुझा मित्र एजंट बनून तू मला बुकिंग देतो, आणि कस्टमरचा नंबर तुझा मित्र बोलतो. तुमच्यात तुम्ही अशी आयडिया करता, आम्हाला काही कळत नाही म्हटलं. अरे दाद्या म्हटलं, बुकिंग एजंट देणारे जे ग्रुप असतात ना, ते एजंट ग्रुपला टाकतात म्हटलं. असं वैयक्तिक कॉल करून वैयक्तिक मेसेज करून नाही देते बुकिंग कोणाला. आता आम्हाला ग्रुप ॲड आहे आणि ग्रुपमध्ये आलेल्या सेकंदात बुकिंग राहते नाही. जो कोणी एजंट आहे त्याच्या किती जरी जवळचा असन तर तो त्याला पहिलं विचारतो तुझी गाडी फ्री आहे का, असं तसं. ओळखीचा असन रेग्युलर करणार तर त्याला बुकिंग देतो. बाबा ही बुकिंग आहे तुला उद्या, ही घेऊन टाकतो. आणि याला एवढं चॅटिंग करायला वेळ आहे. कॉल लावला तर मग कॉलवर म्हणतो मला कस्टमर आहेत, कॉल नाही रिसिव्ह करू शकत. आणि कस्टमर समोर आहे, मग त्याला चॅटिंग करायला बरा टाईम भेटतोय. तर असे स्कॅम चालतात. तर आता हा पहिला व्यक्ती आहे म्हणजे जो बुकिंग देणार आहे. आता मी त्याचा 1 मिनिट बरं का, त्याचा नंबर मी आधी सांगितला, पण तरी पण एक रिपीट तुम्हाला नंबर सांगतो. बुकिंग देणारा व्यक्ती हे 2 नंबर तुम्ही लक्षात ठेवा. 98-237-90-472. रिपीट सांगतो, हळू सांगतो, आता जोरात झालं. 98-237-90-472. हा बुकिंग देणारा व्यक्ती आहे. आणि कस्टमर बनून जो बोलणारा व्यक्ती आहे त्याचा मोबाईल नंबर हा 93-708-87-297. हा नंबर त्याचा, कस्टमर म्हणून बोलणारा. आता मी तुम्हाला जे सांगतो ते फक्त व्यवस्थित ऐका, कारण हे जे जास्त करून मला धोक्यात न आणणार आहे ती गोष्ट आहे फक्त. कारण मला आता विषय काय झाला आहे, जो कस्टमर म्हणून बोलणार आहे का त्या व्यक्तीच्या व्हॉट्सअपवरती डी पी ठेवलेला आहे. तर त्या डी पीवरती हे 2 व्यक्ती, मी आता हा स्क्रीनशॉट टाकतो याच्यात बघा तुम्ही. तर ह्या 2 व्यक्तींचा फोटो आहे त्याच्यावरती. हे नक्की बुकिंग देणार आहे किंवा कस्टमर म्हणून बोलणार आहे, ह्या दोघांचं आहे का हे कन्फर्मली माहीत नाही. परत ऐका, बुकिंग देणार आहे किंवा घेणार आहे कस्टमर म्हणून बोलणार आहे, ह्या दोघांचा फोटो असन याची गॅरंटी नाही. पण तरी मी हा फोटो टाकतोय अवेअरनेससाठी, की मला तुम्ही जर ह्या व्यक्तींना कधी जर तुम्ही बघितलं असन तर खाली कमेंटमध्ये सांगा, किंवा माझा नंबर गाडीचा, आता मी जे काही थंबनेल वगैरे लावतोय किंवा फोटो वगैरे टाकतोय, इंस्टाग्रामच्या लिंकमध्ये जरी गेले, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती माझ्या गाडीचा नंबर गाडीवरती आहे, तर तुम्ही मला कॉल करा. तर खरंच ह्या त्या व्यक्ती आहेत. किंवा आता दुसरं, किंवा बरं का, जर ह्या त्या व्यक्ती नसन तर हा फोटो ते दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीचा वापरतात. आणि जर कोणत्या व्यक्तीचा फोटो वापरत असन तरी माझी त्यांना विनंती आहे, तुमचा जर हा फोटो असन तर ॲक्च्युली हा खास तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही याचा. फक्त ही गोष्ट तुम्ही मला त्रासदायक होऊन नका देऊ. पण जर हा तुमचा फोटो असन आणि तुम्ही वैयक्तिक अशी गोष्ट काही करत नसन तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन ह्या व्यक्तींविरोधात, म्हणजे जो कोणी स्कॅम करतात त्यांच्या विरोधात कंप्लेंट करायला चान्स आहे. चान्स काय आहे, तर हा तुमचा फोटो वापरून, जर तुमचा असन फोटो, फेक फोटो जर वापरत असन हा कोणत्या व्यक्तीचा, तर हा तुमचा फोटो वापरून स्कॅम करतोय. उद्या तुम्ही सुद्धा अडचणीत येऊ शकता. त्याच्यामुळं प्लीज तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे, जर हा तुमचा फोटो असन तर प्लीज मी तुम्हाला
हात जोडून विनंती करतो, माझ्यावर तुम्ही काही ॲक्शन घेऊ नका. त्याचं कारण मी फक्त अवेअरनेससाठी टाकलं आहे आणि दोन्ही तुम्हाला कारणं सांगितल्यात. तर हा फोटो तुम्ही वाचू शकता याच्यातून. आणि नक्कीच जर हा फोटो तुमचा असेल तर मला 100% फोन करा. किंवा मित्रांनो, तुमच्यातल्या कोणाचा ओळखीचा असन, जर हे व्यक्ती ड्रायव्हर वगैरे कोणी असन, कोणाच्या व्यक्ती ओळखीचा असन, तर मला संपर्क नक्की करा. आणि जरी दुसरं कोणी असन पण तुमच्या ओळखीत असन, कुणीही असो, तरी मला संपर्क करा. मला त्या व्यक्तीचा नंबर काढून द्या, त्यांचा संपर्क काढून द्या, मी त्यांच्याशी बोलन. जर समजा एखाद्या व्यक्तीचा करत असन हे गैरउपयोग करत असन ह्या फोटोचा, तर त्या व्यक्तीपर्यंत पण आपल्याला ही गोष्ट पोहोचवायची, जेणेकरून ते पण अवेअर होतील आणि त्यांना पण उद्या पोलीस कंप्लेंट आधीच देऊन ठेवता येईल. जेणेकरून उद्या काही झालं, स्कॅम वगैरे काही झाला, त्यांचा फोटोचा वापर करून उद्या फक्त हे पैसे लुबाडायचं काम करतात, पण अजून काही करू शकतात. म्हणजे जसं सायबर फ्रॉड वगैरे मोठमोठ्या घटना कुठं अजून काही करू शकतात. तर तुमचा DP वापरून ते जर काही उद्योग करत असतील तर तुम्ही अडचणीत उद्या येऊ शकता. त्याच्यामुळे जर असन कोणाच्या ओळखीचं किंवा वैयक्तिक ह्या व्यक्ती जर दुसऱ्याचा वापरीत असन आणि ह्या व्यक्ती तुम्ही असन फोटोमधल्या, तर तुम्ही मला संपर्क साधा. मी तुम्हाला निश्चितच मदत करेन. आपण पोलीस कंप्लेंट यांच्या विरोधात करू, जेणेकरून तुम्ही पण वाचशाल. तर मित्रांनो, झालं आता मी जी तुम्हाला माहिती सांगितली. प्लीज हा व्हिडिओ मी आता यूट्यूबला अपलोड करतोय. हा तुमच्या मित्रांपर्यंत, जेवढे ड्रायव्हर मित्र आहे तुम्हाला, जे व्हॉट्सअपला ग्रुप ॲड आहेत, टेलिग्रामला असतील किंवा इंस्टाग्रामला ज्या कम्युनिटी वगैरे बनवलेले आहे, आता उदाहरणार्थ हे बाबूबाई झाले, अजून ते ड्रायव्हर मित्र समाधान, असे बरेच जण जे आहेत, रील क्रिएटर जे आहेत, यूट्यूब व्हिडिओ वगैरे जे बनवतात, समर्थ पाटील वगैरे, त्यांच्या इंस्टाग्रामला तुम्ही ॲड आहे, त्यांच्या कम्युनिटी वगैरे तुम्हाला ॲड आहे. तर त्या कम्युनिटीमध्ये वगैरे व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्रामला, हा सगळीकडं तुम्ही ही लिंक शेअर करा, जेणेकरून लोक सावध होतील. म्हणजे हा जो स्कॅम होतोय तो ड्रायव्हरांशी पण होणार नाही. आणि जर ह्या व्यक्तीचा फोटो कोणी वापरून दुसऱ्या व्यक्तीचा हे गैरफायदा घेत असेल एखाद्याचा, तर त्यांच्यापर्यंत पोचन. म्हणजे सगळ्या गोष्टीचा खुलासा होऊन जाईल ह्या व्हिडिओमुळं. त्याच्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ कसल्या परिस्थितीत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ही माहिती भेटन. आणि कसल्या परिस्थितीत काही जरी झालं तरी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, म्हणजे कराच. तुम्ही म्हणशान मी का शेअर करू, माझ्यासोबत नाही स्कॅम होणार. दादांनो, तुमच्या एका शेअरमुळं एक व्यक्तीचा जरी स्कॅम होण्यापासून वाचत असन, आपण आज जाणतोय 500 रुपये कमवायला आपल्याला किती टाईम जातोय, किती मेहनत घ्यावी लागते. रेट आज कमी आहे, कंपनी आपली जी मारायची ती मारितीची. त्याच्यामुळं 500 रुपये पण आपल्याला लय मोठी गोष्ट आहे. 500 रुपयात आज आपला दिवसभराचा खर्च चालतोय. जो आपला महिना गाडीचा हप्ता 15,000 रुपये असतोय, म्हणजे दिवसाला 500 रुपये, तर त्या हप्त्यातले 500 रुपये ते पण आपले आहे, गाडीच्या हप्त्यातले 500 रुपये. आपल्यासोबत नाही झाला म्हणून दुसऱ्यासोबत नाही होणार असं होऊन देऊ नका. तो अवेअर व्हावा. तुम्ही अवेअर तर होणारच आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर, पण तुमच्या शेअर केल्यामुळं बाकीचे लोकसुद्धा अवेअर होतील. त्याच्यामुळं प्लीज विनंती आहे, परत एकदा रिक्वेस्ट करतो तुम्हाला की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर्स करा. तर ठीक आहे, आजचा आपल्याला हा ब्लॉग फक्त खास याच्यासाठीच बनवायचा होता की हा जो स्कॅम चालू आहे, हा नवीन प्रकारचा स्कॅम आला आहे. नवीन ड्रायव्हर वगैरे याच्यात अडकतात, त्यांना ह्या गोष्टी माहीत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. तर आज आपण आता हा स्कॅम विरोधात व्हिडिओ बनवलेला आहे, तो आजचा आपण इथं एंड करतोय. इथून मागं जसं मला चांगल्यापैकी आता सपोर्ट यायला लागलेला आहे ड्रायव्हर भावांचा वगैरे, आपल्या इंस्टाग्रामचा ID वगैरे चांगल्यापैकी आता ग्रोथ व्हायला लागलेली आहे त्याच्यावर आपण ज्या व्हिडिओ टाकतोय त्या बरेच लोकांना आवडायला लागल्यात. मला फोन वगैरे येतात, मेसेज वगैरे येतात की दादा तुमच्या व्हिडिओ वगैरे खूप चांगले आहे. ते आत्ता त्या दिवशी मी जो कोरेगाव पार्कमध्ये व्हिडिओ जो बनवला होता की पुणे मुंबई करणारे जे ड्रायव्हर आहे त्यांची सद्य परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ बघा. तो व्हिडिओ मी 23 मिनिटाचा बनवला होता. जवळपास सुरुवात असून माझी यूट्यूबला 3,000 व्ह्यू गेलेत. वॉच टाईम पण भरपूर झाला, लोकांनी बघितल्या त्याच्यातून त्यांना जाण झाली की खरंच पुणे मुंबई करणाऱ्यांना पण किती त्रास सहन करावा लागतो. त्यांना पैसा दिसतो लोकांना नुसता, पण त्या पैशामागं मेहनत किती आहे आणि त्यांना शिल्लक किती राहते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्याच्यातून कळाल्या. तर
इथून पुढं पण सेम आपण तशा व्हिडिओ रोजच, असं नाही की आपल्याला मुद्दे भेटले ना तर आपण 100% व्हिडिओ बनवणार. आणि तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगत जा किंवा मला कॉल करा, मेसेज करा की ह्या मुद्द्यावरती पण भाऊ व्हिडिओ बनवू. तर आपण इथून पुढं निश्चित वेगवेगळे मुद्दे घेऊन, असं नाही की रोजच मी आज इथून मागं फक्त मी बनवत होतो व्हिडिओ कशासाठी, मला एक सुरुवातीचा कंटेंट सुरू करायचं होतं म्हणून मी मग माझी जर्नी रोजची फक्त ब्लॉगमध्ये मी आज इथून पुण्यातून मुंबईत गेलो, मुंबईतून इथं आलो, एवढे पैसे झाले, तेवढे झाले, फलाना बिस्ताना, संपला ब्लॉग. त्याच्यामुळं इथून पुढं आपले वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग येत राहतील. त्याच्यामुळं तुम्ही मला सपोर्ट करत राहा, जेणेकरून तुम्ही जेवढं मला सपोर्ट करशाल तेवढं मला नवीन नवीन विषयावरती व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटतं. त्याच्यामुळे मला सपोर्ट करा. माझ्या यूट्यूबच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामची लिंक याच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे आणि आपल्या यूट्यूबच्या बायोमध्ये पण टाकलेली आहे. तर तिकडं जाऊन तुम्ही मला फॉलो करा. त्याच्यावरती आपले शॉर्ट व्हिडिओ वगैरे, कॉमेडी व्हिडिओ वगैरे, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्सिडेंट डायरेक्टली काढतात. डॅश कॅम आहे आपल्याकडं. त्या डॅश कॅममध्ये जे काही इन्सिडेंट कॅप्चर झालेले, तर एक कॉमेडीमध्ये किंवा सिरियस विषयी, एखादा व्यक्ती ट्रॅफिक रूल्स कसे फॉलो नाही करत त्याच्याबद्दल व्हिडिओ आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिकडं फॉलो करा. जसा मला सपोर्ट केला आत्तापर्यंत इथून पुढं करीत राहा. असाच तुम्ही सपोर्ट केला की मला पण प्रोत्साहन भेटतं. त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत राहीन, टाईम काढून तुमच्यासाठी खास व्हिडिओ करत राहीन. कारण मला पण आता सोशल मीडियाच्या क्षेत्रात उतरलो आहेच, तर मला पण याच्यात ग्रोथ करायची पुढं. माझा पण फायदा होतो आहे आणि मी पण तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकत जाणार. तुम्हाला पण त्याच्यातून काहीतरी इन्फॉर्मेशन घेता येणार आहे. असं नाही की फक्त माझाच फायदा आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे पण कामाचा आहे. त्याच्यामुळे प्लीज परत एकदा सांगतो, सगळ्यांना शेअर वगैरे करा. चला ठीक आहे, धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.